बंदीपूरच्या सफारी आटपून आम्ही उटीला जायला निघालो. बंदीपूरवरून उटीला जाणारा रस्ता हा खूपच निसर्गरम्य आहे, त्यामुळे प्रवास एकदम सुखद झाला. बंदीपूरवरून उटीला जाताना आपण कर्नाटक बॉर्डर क्रॉस करून तमिळनाडूत प्रवेश करतो. त्यामुळे बंदीपूर आणि मुदुमलाई अशा 2 जंगलातून आपण प्रवास करतो. उटीला पोचायच्या आधी आम्हाला पायकरा फॉल लागला. आम्ही प्लॅन केलेल्या आयटनरीप्रमाणे आम्ही तो 3ऱ्या दिवशी करणार होतो, पण अनायसे तिथूनच जात होतो तर आम्ही तो बघायचा ठरवले. आमच्या ड्रायव्हरने गाडी एका ठिकाणी थांबवली. छत्र्या घेऊन आम्ही पटापट उतरलो. मे महिना असला तरी पावसाची रिमझिम होती. पायकरा धबधबा हे तामिळनाडू राज्यातील उटीजवळ असलेले एक सुंदर ठिकाण आहे. हे धबधब्याचे ठिकाण निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. पायकरा नदीवर हा धबधबा असून इथे येणाऱ्या पर्यटकांचे हे एक आवडते ठिकाण आहे. पायकरा फॉलच्या गेटजवळ जाण्यासाठी एक अर्धा किलोमीटरचा वॉक मेन रोड पासून आहे. इथे ई कार्टची सोयही आहे, जी आपल्याला मेन गेटपर्यंत घेऊन जाते. ई कार्टसाठी बरीच गर्दी होती. आम्ही पायी निघालो. एंट्री गेटजवळ तिकीट घेऊन आम्ही आत शिरलो. पायकरा फॉल हा इतर फॉल्स प्रमाणे खूप वरून कोसळत नाही. हा थोडा फ्लॅट फॉल आहे. मेन गेट वरून आत शिरल्यावर आपल्याला खाली उतरून जावे लागते. आम्ही उटीला पोचायच्या आधीचा आठवडा चांगलाच पाऊस पडला होता. त्यामुळे पायकरा फॉलच्या आजूबाजूचा परिसर एकदम हिरवागार झाला होता. पायकरा नदीच्या पाण्याची पातळीही वाढलेली होती आणि पायकरा फॉलचा खळखळ आवाज अगदी वरपर्यंत ऐकू येत होता. इथे बोटिंगची सुविधा देखील आहे, पण आम्ही गेलो तेव्हा पाण्याची पातळी अधिक असल्याने बोटिंग बंद होते. तिथे थोडा वेळ घालवून आम्ही परत निघालो. आमचे दुपारचे जेवण अजून झाले नव्हते. दुपारचे 2 वाजून गेले होते. आम्ही आता आमच्या हॉटेलकडे निघालो. उटीला आम्ही आमच्या हॉटेल जेम पार्कला पोचलो. चेक इन करून लगेच रेस्टॉरंटला गेलो. लंच टाइम संपला होता, त्यामुळे स्नॅक्सवरच भूक भागवून आम्ही हॉटेल एक्सप्लोअर केले. त्या दिवशी अजून काही प्लॅन न करता आम्ही आराम केला. दुसऱ्या दिवशीच्या प्लॅनमध्ये सकाळी रोज गार्डन आणि बोटॅनिकल गार्डन करायचे ठरले होते. आम्ही रोज गार्डनला पोचलो. आजही रिमझिम पाऊस होता. अधूनमधून मोठ्या सरीही कोसळत होत्या. पावसामुळे वातावरण एकदम धुंद झाले होते. सगळीकडे छान धुक्याची चादर पसरली होती. उटीच्या गव्हर्नमेंट रोज गार्डनमध्ये वेगवेगळ्या रंगाचे आणि जातींचे गुलाब बघायला मिळतात. या बागेत पायऱ्यांच्या आकाराचे टेरेस गार्डन आहे, ज्यात सुमारे 20,000हून अधिक प्रकारचे गुलाब आहेत. या गार्डनला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ आहे एप्रिल ते जून. या काळात ही बाग व्हायब्रंट कलर्स आणि मंद गोड सुवासाने भरलेली असते. रोज गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुलाबांबरोबरच विविध प्रकारची फुलेही बघायला मिळतात. काही ठिकाणी फुलझाडांपासून वेगवेगळ्या आकृत्या तयार केलेल्या दिसल्या, तर बऱ्याच ठिकाणी झाडांना वेगवेगळ्या आकारात ट्रिम केलेले दिसून आले. आम्ही जवळपास तासभर तिथे घालवला. रोज गार्डन फिरून आम्ही बोटॅनिकल गार्डनला जाणार होतो.
पण पाऊस चांगलाच पडत होता आणि परत एवढे फिरायला आम्हाला कंटाळा आला होता. मग आम्ही तिथून बोटिंग पॉइंटला गेलो. थोडा वेळ तिकडे घालवून थोडी पेटपूजा करून आम्ही परत हॉटेलला आलो. दुपारचा प्लान टॉय ट्रेनचा होता. त्यामुळे पटापट आटपून फ्रेश होऊन आम्ही उटी स्टेशनला पोचलो. आम्ही उटीवरून कुन्नूरला जाणाऱ्या दुपारच्या टॉय ट्रेनचे तिकीट काढले होते. टॉय ट्रेनचे तिकीट आम्ही महिनाभर आधीच ऑनलाईन बुक केले होते. सीझनमध्ये उटीला टॉय ट्रेनसाठी खूप गर्दी असते आणि आयत्यावेळी तिकीट मिळवण्यासाठी 2 ते 2.5 तास लाईनमध्ये थांबावे लागते. आणि एवढे थांबूनही तुम्हाला तिकीट मिळेल याची शाश्वती नसते. तुम्ही तुमची तिकीट्स IRCTCच्या साईटवरून बुक करू शकता. निलगिरी माउंटन रेल्वे म्हणजेच उटी टॉय ट्रेन ही एक नॅरोगेज रेल्वे आहे. ही ट्रेन आपल्याला निलगिरी पर्वतांचे मनमोहक दृश्य दाखवते. हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. ही रेल्वे 1908 मध्ये ब्रिटिशांनी बांधली होती. छान हिरवळ, बोगदे, पाईन फॉरेस्ट, चहाचे मळे आणि नयनरम्य लँडस्केप्स हे सगळे आपल्याला या प्रवासात पाहायला मिळते. ही ट्रेन मेट्टुपलायम ते उटी अशी धावते. आम्ही पूर्ण जर्नीचे तिकीट न घेता उटी टू कुन्नूर असा प्रवास केला. प्रवासात 1 तास कसा गेला कळलेच नाही. असा हा आल्हाददायक प्रवास कुन्नूर स्टेशनला संपला. मित्रांनो, उटीच्या या प्रवासात आपण घेऊया क्षणभर विश्रांती. उटीच्या पुढील प्रवासाच्या सफरीत आपण लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्हाला आमचा चॅनल कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल अरण्यलिपी आणि त्रियात्री.